तारी त्याला कोण मारी असं मराठीमध्ये म्हटलं जातं। मराठीमध्ये असं एक वाक्य मी नेहमी ऐकलेले, माझ्या आईकडून ऐकलेलं आहे, माझ्या मामाकडून ऐकलेलं आहे। कारण लहानपणी हे शिकवलंच जातं की देव तारी त्याला कोण मारी, आणि ॲक्च्युअलमध्ये ते सत्य आहे की ज्याला देव तारतो ना त्याला कोणीच मारू शकत नाही। पण माझ्या बऱ्याच अशा काही व्ह्यूअर्सकडनं, फॉलोअर्सकडनं असे मला मेसेज येत आहेत की जेव्हा जेव्हा आम्ही स्वामींची सेवा करतो आम्हाला त्रास होतो। तर हे ऐकल्यानंतर आहे ना मी थोडी भांबावले की असं कसा कोणाला त्रास होऊ शकतो, आणि ते पण आपल्या माऊलीची, आपल्या महाराजांची, आपल्या स्वामींची सेवा केल्यावर। शक्यच नाही आहे, अजिबात शक्य नाही आहे। तरीही आजचा हा खास व्हिडिओ माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्ससाठी। तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही छानच असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातलं मर्म जाणून घ्यायचं असेल की स्वामींची सेवा केल्यावर त्रास का होतो ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, स्वामींची सेवा जेव्हा कोणी करतं आणि त्यांना त्रास होतो, तर ॲक्च्युअलमध्ये स्वामी सेवेने त्यांना त्रास होतो की त्यांचं प्रारब्ध तसं आहे, ते काही गार्बेज मागचं किंवा कार्मिक तसं आहे, हा एक मुद्दा झाला। दुसरा मुद्दा असा झाला की त्यांनी ऑलरेडी मनात असं ठरवून ठेवलेलं आहे, माइंडमध्ये असं ठरवून ठेवलेलं आहे की मी स्वामींची सेवा केल्यावर मला त्रास होतो। कारण जे आपण बोलतो त्याच्यामध्ये प्रचंड ताकद असते। माझा एक व्हिडिओ पण आहे याच्यावर की शब्दांमध्ये फार ताकद आहे। तुम्ही जे बोलता ते प्रत्यक्षात उतरायला वेळ लागत नाही, कारण वास्तू बोले तथास्तु आणि वास्तू बोले तसास्तु। तर तुम्ही त्यातले कोण आहात? स्वामींची सेवा केल्यानं कुणाला काहीही होऊ शकत नाही, हा माझा दृढ विश्वास आहे। अगदी दृढ म्हणजे अंधा विश्वास आहे। तुम्ही मला अंधभक्त म्हटलात तरी हरकत नाही, कारण माझे स्वामी माऊली कुणाला त्रास देऊ शकत नाही। मुळात काय आहे की तुम्ही जेव्हा एखादी उपासना करता तर तुम्ही आठवा की याच्याबरोबर तुम्ही आणखीन किती उपासना करता, की तुम्ही फक्त स्वामींची सेवा करता। बरं, काहींचं असं म्हणणं आहे की येता जाता ते लोक स्वामींचा जप करतात आणि काहीतरी असं होतं की त्यांना त्याचा त्रास होतो, त्याचे वाईट परिणाम होतात, काहीतरी अचानक सगळी गणितं बिघडायला लागतात। तर मंडळी, मी हे मानते की स्वामी रागीट आहेत, पण त्यांचा राग तिथेच निघतो जिथे गरज आहे। अननेसेसरी त्यांची भक्ती म्हणजे जे त्यांच्या भक्तीत आहे, जे त्यांच्या सेवेत आहेत, अशा लोकांवर तर ते कधीही रागवू शकत नाही। हक्काने रागवणं वेगळं। माझं एक उदाहरण देते तुम्हाला। मी मुंबईला राहत असताना माझ्या खूप पोटात दुखत होतं, इतकं पोटात दुखत होतं ना की मला कळत नव्हतं की का माझ्या पोटात दुखते। मी ॲडमिट झाले, 3 दिवस मी ॲडमिट होते। डॉक्टरने अनेक इन्फेक्शन्स काढले, माझ्यावर उपचार केले। 3 दिवस तिथे राहून सलाईन घेऊन, सलाईनमधनं वेगवेगळे इंजेक्शन्स घेऊन मला बरं वाटलं। पण मी घरी आल्याने पुन्हा तो त्रास चालू झाला। तेव्हा मी स्वामींना साकडं घातलं, स्वामी माझं ही पोटदुखी तुम्ही थांबवा, मी तुमच्या दर्शनाला येते। आता मला सांगा मंडळी की खरंच आपली पोच आहे का की आपण स्वामींना हे सांगावं की मी तुमच्या दर्शनाला येते? नाही, त्यांनी बोलवल्यावर आपण जायचं असतं। एक लक्षात ठेवा कायम मंडळी की जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं ना की मला स्वामींच्या देवळात जायचं आहे, तेव्हा हे कधीही विसरू नका की स्वामींना तुम्हाला दर पाहायचं असतं। म्हणून स्वामी तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये ह्या विचारांचा गोंधळ घालतात की तुम्हाला देवळात जायचं आहे आणि तुम्ही त्या देवळात जाता। प्रत्येक वेळी असं नसतं की आपल्याला स्वामींना पाहायचं असतं, तर असंही खूपदा होतं की स्वामींनाही तुम्हाला पाहायचं असतं। कारण जसं तुमचं स्वामींवर प्रेम आहे, स्वामींचंही तुमच्यावर प्रेम आहे, आणि तितकं त्याच्यापेक्षा जास्तच म्हणेन मी कदाचित। प्रत्येक वेळी संकटात उभे राहणे, मागे राहणे, पुढे राहणे, त्यातून अलगदपणे बाहेर काढणे, हे सगळं जर स्वामी तुमच्यासाठी करत असतील ना तर तुम्ही अगदी खूप भाग्यवान आहात। आणि मी तर आहेच आहे भाग्यवान, मला वेळोवेळी प्रचिती आलेली आहे। तर मंडळी, जेव्हा जेव्हा असं काही होतं, जेव्हा माझ्या पोटात दुखत होतं आणि मी स्वामींना सांगितलं की मी तुमच्या दर्शनाला येते, मी देवळात येते, पण माझी पोटदुखी थांबवा, मंडळी तुम्ही विश्वास करणार नाही, त्या क्षणाला माझी पोटदुखी थांबली। आणि माझ्या घरापासून ते स्वामींच्या मठापर्यंतचा प्रवासात मला फक्त एकच गोष्ट कळली, आणि ती म्हणजे मी कित्येक दिवस स्वामींच्या देवळात मठात गेलेली नव्हती। आणि त्यांना मला बोलवायचं होतं, पण मला ते लक्षात येत नव्हतं, माझ्या विचारांमध्ये ते येत नव्हतं। तेव्हा त्यांनी एकच विचार केला असेल की हिला काहीतरी असं दुखणं द्यावं की जेणेकरून ही माझी आठवण काढेल। आणि त्यांनी मला ते अशा पद्धतीने आठवण करून दिली की बाई तू माझ्या समोर येच,
इतक्या भयंकर प्रकारची पोटदुखी होती ना मंडळी, मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण मी याला कधीच त्रास म्हणत नाही. मी म्हणते की हे माझं असलेलं स्वामींचं माझ्यावर असलेलं हे प्रेम आहे, की मी किती भाग्यवान आहे की स्वामींनाही मला पाहायचं होतं आणि अशा पद्धतीने त्यांनी मला बोलावून घेतलं. त्यामुळे ते दुखणं, ते हॉस्पिटलाइज होणं, हे सगळं माझ्यासाठी अगदी म्हणजे काहीच नाही आहे. थातुरमातुर गोष्ट आहे माझ्यासाठी ती. तेव्हा मंडळी त्या क्षणापासून आत्तापर्यंत मी कधीही स्वामी सेवेत चुका केल्या नाहीत. मी स्वामींच्या देवळात जाणं कधी सोडलं नाही, मंदिरात जाणं सोडलं नाही. फक्त एकच आहे, जिथे जेव्हा गर्दी असते त्या दिवशी मी स्वामींच्या समोर जात नाही. ज्या दिवशी निवांतपणा असतो ना, तो दिवस बघून मी स्वामींच्या अगदी मठामध्ये जाते, मंदिरात जाते, कारण मला स्वामींशी मुक्त संवाद साधता येतो. म्हणजे तुम्हीच बघा की जेव्हा जेव्हा आपण असं ठरवतो ना की आपल्याला जायचं आहे, आपण नाही जाऊ शकत, कारण तेव्हा स्वामींचीच इच्छा नसते. आणि जेव्हा आपल्याला वाटतं स्वामींना पाहायचं, तेव्हा लक्षात ठेवा कुठेतरी स्वामींनाही तुम्हाला बघायची इच्छा असते, म्हणून तुम्ही तिथे जाता. अशा स्वामींचा कुठल्याही उपासनेने कुणालाही त्रास होऊ शकत नाही. सर्वात प्रथम जी उपासना तुम्ही करता त्या उपासनेला काहीतरी कुठेतरी चुकत असाल, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एका उपासनेबरोबर तुम्ही दुसऱ्या अनेक उपासना करत असाल तर मिश्र एनर्जी, म्हणजे एकामागे एक अशा प्रभावी एनर्जींना तुम्ही एकत्र करता. आणि कितीही दैवी काहीही उपासना असेल तरी दैवी शक्ती एकत्र आल्यानंतर ती ऊर्जा आपण सहन करू शकत नाही आणि आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. मंडळी, तेव्हा माझा यावरही एक व्हिडिओ आहे की एकत्र उपासना केल्यावर काय त्रास होतो. येता जाता स्वामींचा जप करणं हे पण तितकंसं बरं नाही आहे. ज्याच्या हृदयामध्ये स्वामी आहेत, ज्याच्या प्रत्येक शरीराच्या रंध्रामध्ये स्वामी नाम आहे, तो जप आहे ना सायलेंटली चालू असतो कुठेतरी. त्यासाठी मंडळी ना मी खूप छान आणि सुंदर असं तुम्हाला एक आज सांगणार आहे उपाय, की चालता बोलता स्वामींचा जप करण्यापेक्षा ना सर्वात प्रथम जर तुम्हाला स्वामी सेवा सुरू करायची असेल तर एका जागी आसन घेऊन बसा, उदबत्ती लावा, पाण्याचा ग्लास पुढ्यात ठेवा, मस्त मांडी घालून बसा, स्वामींच्या उपासना करा, मग तारक मंत्र करा, स्वामी स्तवन करा, स्वामी मानसपूजा करा, स्वामी अष्टक करा किंवा स्वामींचा जप करा. पण एका आसनावर बसून करा. उदबत्ती लावा, पुढ्यात पाणी ठेवा, कारण जेव्हा तुम्ही उपासना करता आणि पुढ्यामध्ये पाणी ठेवता ते पाणी भारलं जातं, अभिमंत्रित होतं आणि ती उपासना झाल्यावर आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. कारण तुम्ही कुठली तरी उपासना करताय, दैवी उपासना करताय. पॉझिटिव्हली ऊर्जा जी आपल्या अवतीभोवती खेळते ना, ती ऊर्जा कुठेतरी आपल्या शरीरात वाढते. त्यासाठी पाण्याचा ग्लास समोर ठेवायचा, जे पाणी अभिमंत्रित होतं ते पाणी पिऊन आपली ऊर्जा थोडी थंड करावी. त्यासाठी मी कायम सांगते की पाण्याचा ग्लास आपल्यासमोर कायम ठेवा उपासनेच्या वेळी. आसन घ्यायला कधीही विसरू नका, उदबत्ती लावायला कधीही विसरू नका. उदबत्ती लावण्याचं कारण हे आहे की जेव्हा आपण उपासनेला बसतो ताठ बसावं. ताठ बसलो ना की आपल्या कुंडलिनीला, म्हणजे शिवशक्तीचं मिलन व्हायला कोणीही रोखू शकत नाही. कुंडलिनी जागरण करायला कोणीही रोखू शकत नाही. कुंडलिनीला सुगंध भावतो, सुगंध आवडतो आणि अशासाठी आपल्यासमोर उदबत्ती लावा, जेणेकरून आपली कुंडलिनी जागृत होणं गरजेचं आहे. उपासनेमध्ये जर कुंडलिनीचा आपल्याला आधार मिळाला ना तर आपली उपासना उच्च कोटी जायला वेळ लागत नाही. हे झालं एक कारण. दुसरं, जेव्हा तुम्ही उपासनेला बसता सातत्य ठेवा. भले तुम्ही वेळ नका पाळू, पण सातत्य ठेवा. बैठकीला बसाच, रोज बसा आणि स्वामी सेवा करा. एकदा तुमच्या मनामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या वाणीमध्ये जेव्हा स्वामी सेवा रचली जाते ना, तेव्हा तुम्ही येता जाता चालता बोलता जप करू शकता. पण जोपर्यंत तुम्ही त्या कुठल्याही उपासनेला परिपक्व नसता आणि नुसतं स्वामींचा जप करायचा आहे म्हणून येता जाता उपासनेला कुठल्याही म्हणजे आपल्या स्वामींचा जप करता कसाही करताना त्याला अर्थ नाही आहे मंडळी. चालती बोलती अशी कुठलीही उपासना करताना ना आजूबाजूच्या अनेक नेगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला त्या उपासनेमध्ये आडकाठी आणतात आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो. पण त्यावेळेस तुम्हाला वाटतं की स्वामींची उपासना मी करते आहे आणि म्हणून मला त्रास होतोय. त्यामुळे आधी एका जागी बसून उपासना जेव्हा करता तेव्हा स्वामी तुमचं संरक्षण करतात. मग त्यांचा जप तुम्ही कधीही कुठेही कसाही करा, तुमचं संरक्षण प्रत्यक्ष स्वामी करतात.
हे कधीही विसरू नका. आणि मंडळी, स्वामीच्या कुठल्याही उपासनेने कधीही कुणाला त्रास होऊ शकत नाही. फक्त एकच आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही जे जे बोलता ते लक्षात तुम्ही ठेवा. कारण आपण बोललेला कुठलाही शब्द भगवंत मात्र लक्षात ठेवत असतो. तेव्हा काहीही बोलताना विचार करून बोला. मी हे करीन, मी ते करीन, मी हे देईन, मी ते देईन, इतकी आपली पोच नाही. हे शब्द कधीही बोलायचे नसतात. स्वामींना कायम सांगा की स्वामी, तुम्हाला जे माझ्याकडून हवे ते तुम्ही करून घ्या. माझी पोच नाही आहे काहीही करण्याची. तुम्ही जे दिलेत ते मी तुम्हाला देणारा कोण, पण माझी ही भक्ती, माझी ही सेवा तुमच्या चरणांशी अर्पण आहे. मी स्वतःला चरणांशी अर्पण करतो. स्वामी, तुम्हाला जे हवे माझ्याकडनं करून घ्या. इतकंच बोलायचं तुम्हाला स्वामींच्या पुढ्यात. आपण स्वामीला काहीही देणारे कोणीही नाही आहोत. आपल्या आत असलेला जो आत्मा आहे ना, तो आत्मा आहे ना, त्याला चिंतनामध्ये रमवा. म्हणजे तुम्ही आपोआप त्या चिंतनामध्ये रमून जाल. कायम लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट करा, जेव्हा तुम्हाला वाटते की आपल्याला स्वामींशी, भगवंताशी कनेक्ट व्हायचं आहे ना, स्वामींचा जप रोज एका वहीमध्ये, एक वही घ्या, 100 पाणी घ्या, 200 पाणी घ्या आणि ग्रीन पेनने स्वामींचा जप लिहायला लागा. 108 वेळा रोज रात्री झोपण्याच्या आधी लिहा आणि ती वही तुमच्या उशीखाली ठेवून झोपा. आणि त्या वहीच्या पहिलं पान उलटतो आपण जेव्हा, पुठ्ठ्याचं पान जेव्हा आपण उलटतो, त्याच्या आतमध्ये अष्टगंध टाका, कापूर चुरा करून टाका आणि ती बंद वही तुमच्या उशाखाली ठेवा. आणि रोज त्या वहीवर एका पानावर 108 जप लिहा मागे पुढे. अशा पद्धतीने ती तुमच्या उशाखाली ठेवल्यानंतर तुम्ही जिथे झोपता तुमच्याच उशीखाली ठेवा. इतरांच्या उशीखाली जाता कामा नये. रोज रात्री झोपण्याच्या आधी तो जप लिहायचा आहे. कुठेतरी सबकॉन्शियसली तुम्ही त्या ऊर्जेशी कनेक्ट राहता. आपण आपल्या स्वामींशी कनेक्ट राहतो. कायम लक्षात ठेवा ही गोष्ट की जेव्हा जेव्हा तुम्ही हे जप लिहून आपल्या उशीखाली ठेवता तेव्हा तेव्हा भगवंत तुमच्याशी कनेक्ट होतो, सबकॉन्शियसली कनेक्ट होतो आणि अनेक तऱ्हेच्या प्रचिती तुम्हाला यायला लागतात. इतका साधा आणि सोपा असा हा स्वामींच्या सेवेचा छोटासा असा अनुभव मी तुम्हाला तुमच्यासमोर सादर केलेला आहे. तर मंडळी, खूप काहीही आपण करू अशा आविर्भावात राहू नका. जितकं सहज आहे, जे सोपं आहे ते करा. स्वामी सांगत नाहीत की माझ्यासाठी ढिगभर काहीतरी करा, आभाळभर काहीतरी करा. स्वामी सांगतात, मनापासून नाव घे, तुझा योगक्षेम मी चालवीन. अजून काय हवे हो तुम्हाला? स्वामी जिथे योगक्षेम चालवणार आहे तिथे तुम्हाला फक्त आणि फक्त मेहनतीला खंबीर राहायचं आहे आणि स्वामी सेवेत रमायचं आहे. तर मंडळी, अजिबात डोक्यात आणू नका की स्वामींची कुठलीही उपासना केल्यानं मला त्रास होतो. हा कधीच होऊ शकणार नाही. त्या अशा क्षणाला ना विसरून जायचं आणि फक्त एकच लक्षात ठेवायचं, माझी स्वामी माऊली आहे. माझे स्वामी माऊली माझं कधीच वाईट करू शकत नाही. माझे हे 2 हस्तक आणि माझं हे एक मस्तक माझ्या स्वामी चरणाशी अर्पण आहे. त्यांनी जी सेवा हवी ती करून घ्यावी आणि त्या सेवेत मी रमेन. इतकं सोपं आहे हो स्वामी सेवा करणं, इतकं सोपं आहे. करून पहा मग अनुभव येईल. तर मंडळी, न घाबरता, न भीता, अजिबात न डळमळता, पूर्ण विश्वासाने फक्त स्वामी सेवा करा आणि अनुभव घ्या. स्वामीच्या त्या लईनमध्ये वाहून जा. इतकंच सांगू इच्छिते. पुन्हा लवकर भेटू. पण हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे ज्यांच्या मनात हा भ्रम आहे की स्वामी सेवा केल्यानं आपल्याला त्रास होतो. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ देत. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यावर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमचं प्रेम मला कायम हवे असतं. आणि व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी अजूनही नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासमोर सदैव घेऊन येईल. बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ अपलोड होताच तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पोहोचेल. तर मंडळी, चला तर मस्त राहा, छान राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.